नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज चला पाहूया सिंधू जल करार। पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील हल्ल्यानंतर भारत सरकारने एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली। या कॅबिनेटच्या बैठकमध्ये 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। त्यातील एक महत्त्वाचा निर्णय होता तो म्हणजे सिंधू जल करार रद्द करणे। नक्की हा सिंधू जल करार काय आहे याबाबत आपल्याला माहिती घ्यायची आहे, कारण साधारणतः विचार केला तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे स्वतंत्र 2 देश झाले, परंतु सिंधू नदीच्या खोऱ्यातील परिसरामध्ये जलसिंचनाचा प्रश्न होता। त्यावेळेला जागतिक बँकेने मध्यस्थी केली आणि भारत आणि पाकिस्तान ह्या 2 देशांमध्ये सिंधू जल करार करण्यात आला। हा करार 19 सप्टेंबर 1960 साली झाला। 9 वर्षाच्या वाटाघाटीनंतर जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार झाला। या करारानुसार भारताच्या पूर्वेकडील बियास, रावी, सतलज नदीचे पाणी हे भारत वापरले, तर पश्चिमेकडील चिनाब, सिंध आणि झेलम नदीचे पाणी पाकिस्तानला दिले। तथापि एकूण परिस्थिती पाहता या करारानुसार 6 नद्यांपैकी 20% पाणी मिळते, तर पाकिस्तानला 80% पाणी मिळते। या नद्या पाकिस्तानमध्ये विशेषतः पंजाब, सिंध प्रांत या भागातील शेतीसाठी महत्त्वाच्या होत्या। या कराराच्या दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी सिंध आयोगाची स्थापना करण्यात आली आणि या सिंध आयोगानुसार दरवर्षी या आयोगाची बैठक होती आणि त्यामध्ये पाकिस्तानचे काही सदस्य आणि भारताचे सदस्य हजर राहतात। आणि भारताच्या इतिहासाचा विचार केला तर साधारणतः विचार केला तर पाकिस्तानने 1965 ला, 1971 ला आणि 1999 ला अशा 3 प्रकारे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाला, परंतु हा सिंधू जल करार केव्हाच मोडला गेला नाही। पहिल्यांदाच 1960 नंतर पहिल्यांदाच हा सिंधू जल करार मोडला गेला आहे किंवा त्याला स्थगिती दिली आहे। कारण जर पाकिस्तानच्या नांग्या आत्ता ठेचायचे असेल तर सिंधू जल करार हा महत्त्वाचा आहे आणि हे मोदी सरकारने जाणलं आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे सिंधू जल करार रद्द केला। हा सिंधू जल करार रद्द झाल्यामुळे पाकिस्तानवर काय परिणाम होतील, तर पाकिस्तान पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तरसावे लागेल। साधारणतः 1948 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि 2 महत्त्वाच्या कालवे भारताने थांबवले। त्यावेळेला साधारणतः पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधील 17 लक्ष एकर जमीन पाण्याखाली आली नाही, ती नापीक झाली। त्यामुळं संपूर्ण पाकिस्तानची त्याच वेळेला अर्थसंकल्प संपूर्ण ढासळला होता, कारण बऱ्यापैकी पाकिस्तानचा संपूर्ण आर्थिक बजेट आहे तो विचार केला तर शेतीवर आहे। जवळपास 23% जे उत्पन्न येतं तर पाकिस्तानला शेतीमधून येतो आणि शेतीमधून येत असल्यामुळे महत्त्वाची बाब, जर शेतीला पाणीच मिळालं नाही तर उत्पन्न येणार नाही। आणि त्यात विचार केला तर ग्रामीण भागाचा 68% भाग हा शेतीवर आधारलेला आहे, तर पूर्णतः पाकिस्तानचा ग्रामीण भाग नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही। हा सर्वात मोठा परिणाम। आणि जर पाकिस्तानचा कृषी क्षेत्र बर्बाद झाला किंवा कृषी क्षेत्र पिकलाच नाही, शेती त्यांची पिकलीच नाही, तर पाकिस्तानची उपासमारीची वेळ आहे। आत्ताच विचार केला तर पाकिस्तानवर ह्या शेतीवर अनेक परिणाम होताना दिसत आहेत। त्यामध्ये काय झालंय तर जलपातळी त्यांची खालावलेली आहे। त्याचप्रमाणे पाकिस्तानची जी जमीन आहे ती संपूर्ण क्षारयुक्त झाली आहे, त्यामुळे उत्पन्न अगोदरच घटलं आहे। आणि जर आपण संपूर्ण जर विचार केला तर सिंधू जल कराराला जर आपण स्थगिती दिली तर पाकिस्तानचं पूर्णतः कोंडी होणार आहे आणि अशी कोंडी केल्याशिवाय पाकिस्तान सुधारणार नाही। साधारणतः विचार केला तर पाण्याचा हा सिंधू जल करार आहे आणि सिंधू नदीच्या उपनद्यांचा जो करार आहे त्याला एकूणच संपूर्ण या कराराला सिंधू जल करार म्हणतात। तर अशाच काही रंजक घटना ऐकण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।